नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स. खेड तालुक्याचे आमदार या विशेष मालिकेत आपले स्वागत. आजच्या भागात आपण पाहणार आहोत खेडचे माजी आमदार सहकार महर्षी स्वर्गीय साहेबराव माधवराव सातकर यांचा जीवनपट. खेड तालुक्याचे आमदार ही मालिका काय आहे तुम्हाला माहिती नसेल, या आधीचे भाग तुम्ही पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन नक्की पहा. खेड तालुक्याच्या राजकीय पटलावर आणि सहकार क्षेत्रात अजरामर झालेलं नाव म्हणजे माजी आमदार सहकार महर्षी स्वर्गीय साहेबराव माधवराव सातकर. खेड तालुक्याचे आप्पा, तालुक्याला लाभलेले एक अभ्यासू व्यक्तिमत्व, एक प्राथमिक शिक्षक ते आमदार आणि राष्ट्रीय सहकार संघाच्या उपाध्यक्ष पदापर्यंत मोठमोठ्या चढ उतारांनी भरलेल्या आप्पांच्या जीवन प्रवासावर आज आपण प्रकाश टाकणार आहोत. सातकरसळ येथील पाटील घराण्यात 1 फेब्रुवारी 1925 रोजी आप्पांचा म्हणजेच सहकार महर्षी माजी आमदार साहेबराव सातकर यांचा जन्म झाला. आपल्या आयुष्याच्या सुरुवातीला बटाटा व्यवसाय आणि शिक्षकाची नोकरी त्यांनी केली. त्या काळचं 7वी पर्यंतचं शिक्षण घेतलेले आप्पा अनेक विषयामध्ये पारंगत होते. शिक्षक असल्यामुळे कोणत्याही प्रश्नाकडे अभ्यासू वृत्तीने पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन होता. आपल्या घरात असलेल्या मुलकी पाटीलकी आणि सामाजिक संपर्कामुळे जनतेशी त्यांची नाळ अगदी लहानपणापासूनच जोडली गेली होती. खेड तालुक्यामध्ये आमचे आजोबा माधवराव सातकर पाटील हे गावचे पाटील होते आणि गाव मुलकी पाटील असल्यामुळं आमचं गावावरती एक पाटील घराणं म्हणून एक वेगळा त्या सुरुवातीपासूनचा एक वेगळा हे इम्पॅक्ट राहिला. त्याच्यामध्ये आजोबांना साधारणतः 3 मुलं 2 मुली असा त्यांचा परिवार राहिला. त्याच्यामध्ये थोरले चुलते आमचे जे आहेत रामकृष्ण माधवराव सातकर पाटील हे ब्रिटिशांच्या काळामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी पोलीस खात्यामध्ये ते सर्व्हिसला राहिले, ते मुंबईला राहिले. मधले साहेबराव माधवराव सातकर पाटील हे व्यवसायाच्या निमित्तानं शेती व्यवसायाशी जोडले गेले आणि त्यामध्ये त्यांनी मग बटाटा बियाणं खरेदी करणं, ते मोठ्या शेतकऱ्यांना सप्लाय करणं, अशा पद्धतीच्या व्यवसायामध्ये सक्रिय झाले. त्यांचं शिक्षण साधारणतः 7वी पर्यंत, त्यावेळेच्या जुन्या काळातली 7वी वर्णाकल फायनल अशामध्ये त्यांची ती झाली आणि त्यानंतर ते नंतरच्या काळामध्ये शिक्षक म्हणून नोकरीला लागले. ते हुल्लेवाडी सारख्या ठिकाणी त्यांना व्हॉलेंटियर शिक्षक म्हणून त्यांची नियुक्ती 7 रुपये पगारावर झाली आणि त्यांचे धाकटे जे बंधू आहेत भगवंतराव सातकर हे शेतीशी निगडीत राहिले. मधले आमचे जे वडील साहेबराव माधवराव सातकर पाटील की ज्यांनी ह्या व्यवसायाच्या माध्यमातून शेतीशी निगडीत सगळ्या शेतकऱ्यांशी त्यांचा संबंध आला. शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून विद्यार्थी घडवण्यामध्ये त्यांनी सुरुवात केली, त्यामुळे विद्यार्थी चांगल्या पद्धतीने निर्माण झाले. ते करत असताना लोकांच्या अत्यंत जीवाभावाचे ते एक चांगले सहकारी कार्यकर्ते म्हणून तयार झाले आणि लोकांनी मग आग्रह केल्यानंतर ते साधारणतः 1956 ला प्रथम ग्रामपंचायतीचे सदस्य झाले आणि 56-57लाच ते त्या ठिकाणी सरपंच म्हणून त्यांना त्या ठिकाणी लोकांनी निवडून दिलं. बटाटा व्यवसायामुळे आप्पांचा तालुक्यातील शेतकऱ्यांशी संबंध आला. ग्रामीण भागाची आर्थिक आणि सामाजिक घडी बसवण्यासाठी सहकार क्षेत्राची गरज त्यातून आप्पांच्या लक्षात आली. शेती, दूध व्यवसायावर ग्रामीण भागाचं अर्थकारण बऱ्याच अंशी अवलंबून असतं. या व्यवसायांना चालना देण्यासाठी सहकार क्षेत्र महत्त्वाचं ठरू शकतं हे त्यांनी हेरलं. पुढे सामाजिक राजकीय जीवनात काम करताना त्यांनी सहकार क्षेत्राचा विकास करण्यासाठी स्वतःला झोकून दिलं. साहेबराव सातकर हे 1967 साली खेडचे आमदार झाले, परंतु त्यांचा राजकीय प्रवास हा अगदी ग्रामपंचायत सदस्यापासून सुरू झाला.
पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करण्याची संधी मिळाल्यानंतर त्यांनी तालुक्याच्या विकासासाठी स्वतःला वाहून घेतलं. याच दरम्यान खेड पंचायत समितीचे सभापती पदासाठी झालेले राजकारण आणि त्यानंतर पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्यपदी आप्पांची झालेली निवड आप्पांच्या राजकीय जीवनाला वेगळी कलाटणी देऊन गेली. हा किस्सा आप्पांचं राजकारणातलं आणि काँग्रेस पक्षातलं स्थान अधोरेखित करून गेला. माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा आप्पांवर असलेला विश्वास यावरून स्पष्ट झाला. हे सगळीकडं काम करत असताना पंचायत समितीकडे त्यांना सभापती होण्याचे चान्सेस होते. त्यावेळेचे राज्याचे मुख्यमंत्री आणि देशावरती ज्यांचं फार मोठं राजकीय दृष्ट्या प्रभुत्व होतं ते आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांचं त्यांच्यावरती जास्त बारीक लक्ष होतं आणि त्यांना त्या ठिकाणी सभापतीपद मिळावं अशी त्यांची मनापासून इच्छा होती. पण तालुक्याच्या एकूण राजकारणामध्ये ते शक्य झालं नाही, कारण मातब्बर घराणी असल्यामुळं आणि त्यांचे वैयक्तिक मैत्रीचे संबंध असल्यामुळं विरोध न करता शिवळे पाटलांना त्या ठिकाणी सभापतीपद बहाल झालं. आणि त्यानंतर आदरणीय चव्हाण साहेबांच्या जेव्हा लक्षात आलं की अरे हा इथं सभापती व्हायला पाहिजे होता, परंतु त्या ठिकाणी त्याला संधी मिळाली नाही. परंतु त्यांनी त्या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये त्यावेळेचे असणारे भोरचे प्रतिनिधी बांदल म्हणून त्यांना त्या ठिकाणी राजीनामा द्यायला लावला आणि त्या ठिकाणी आप्पासाहेबांना सदस्य म्हणून नियुक्त केलं. आणि नुसतं नियुक्त केलं नाही तर जिल्हा परिषदच्या बांधकाम आणि सहकार अशा असणाऱ्या खात्याचं सभापतीपद बहाल केलं. जिल्हा परिषदच्या माध्यमातून जी तालुक्यातली विकास कामं झालं त्याच्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचं काम इंदिरा पाझर तलाव हा या ठिकाणी खेडला करण्याचं ठरलं. आणि मग त्यावेळेच्या असणाऱ्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांना त्या ठिकाणी निमंत्रित करण्याचं ठरलं. आणि मग त्यावेळेच्या काळातले असणारे सर्वच राज्यातले प्रमुख असणारे नेते मंडळी, मग त्याच्यामध्ये आपल्याला नावं घेता येतील. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या बरोबर वसंतराव नाईक साहेब असतील, बाळासाहेब देसाई असतील, त्याचबरोबर भारदे साहेब असतील, त्याचबरोबर या ठिकाणी अनेक काही त्यांच्या काळातले होतकरू सगळेच नेते मंडळी त्या ठिकाणी तालुक्यामध्ये येण्याचं झालं. आणि प्रकर्षानं त्यावेळेची जी कामं आहेत ती लिफ्ट इरिगेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिकचं चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी यंत्रणा उभी कशी करता येईल, लोकांना शेतीला पाणी कसं देता येईल, अशा पद्धतीची कामं झेडपीच्या अंतर्गत झाली. आणि त्यांचं ते काम पाहून त्यांना पुढं आपोआपच जिल्हा परिषदच्या नंतर आमदारकीची संधी मिळाली. त्यांना 1962च्याच काळामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांची इच्छा होती की त्यांनी आमदारकीचं तिकीट मागावं. तशा पद्धतीने त्यांनी तिकीटही मागितलं आणि त्यांचं नाव सुद्धा तालुका पातळीपासून जिल्हा पातळीपासून तर प्रांतिकपर्यंत हे एकमुखी गेलं. परंतु त्याही काळामध्ये राजकारण तालुक्यामध्ये झालं आणि चाकणसारख्या एक प्रसिद्ध असणाऱ्या बाजारपेठच्या गावामध्ये त्या ठिकाणी व्यापारी संघटित होऊन व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी आदरणीय वसंतरावजी मांजरे साहेबांना पुढं करून की आर्थिक परिस्थिती जी काय आहे ती आर्थिक परिस्थिती कमी जरी असली तर आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी मदत करून त्यांना निवडून आणू. आणि तसं सांगितल्यावर त्यावेळेचा निर्णय त्यांना बदलावा लागला आणि त्यावेळेला वसंतराव मांजरे हे आमदार झाले. परंतु आप्पासाहेबांनी त्या ठिकाणी कुठलीही तक्रार न करता मी कुठं कमी पडलो अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपली भूमिका आपल्या असणाऱ्या सदस्यांच्या किंवा त्या यंत्रणेच्या कार्यकारिणीच्या पुढं मांडली. आणि ती मांडल्यानंतर त्या ठिकाणी त्याचं उत्तर आदरणीय प्रांतिकच्या अध्यक्षांनी द्यावं असं चव्हाण साहेबांनी सूचित केलं. आणि त्याचं उत्तर देताना बा ठीक आहे, आमची यावेळेला चूक जरी झाली असली तर ती आम्ही पुढच्या वेळेला दुरुस्त करू. स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर 1962 साली झालेल्या निवडणुकीतच साहेबराव सातकर हे आमदार झाले असते, पण तसं झालं नाही. 1962 मध्ये आप्पा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे सभापती झाले. जिल्हा परिषदे असताना त्यांनी शिरोली ते आंबोली, वाडा ते कडूस आणि गुळाणी वापगाव घाट या रस्त्याची कामे करून घेतली. त्यांच्या कामाची दखल काँग्रेसमधल्या बड्या नेत्यांनी घेतली आणि आगामी काळात आप्पा आमदार होणार अशी चिन्हे दिसू लागली. 1967 साली आमदार झाल्यानंतर साहेबराव आप्पांनी तालुक्याच्या विकासाला बळ दिलं, पण त्यांच्या सामाजिक कार्याचा सर्वाधिक कल नेहमीच सहकाराकडे राहिला. आपल्या आमदारकीच्या कारकिर्दीत ते तालुक्याच्या सहकार क्षेत्राचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहिले. तालुक्याच्या पाणी समस्या सोडवण्यासाठी त्यांनी कायम पुढाकार घेतला. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करताना राहिलेली कामं त्यांनी आमदारकीच्या काळात
पूर्णत्वाकडे नेली. आमदार झाल्यानंतर आप्पांनी तालुक्याच्या पाणी प्रश्नावर लक्ष केंद्रित केलं. गावागावात नदी ओढ्यांवर वसंत बंधारे बांधण्याचा सपाटा लावला. या बंधाऱ्याच्या कामातून पुढे चाचकमान आणि भामासखेड धरणाचे सर्वे करण्यात आले. साहेबराव सातकर यांचा आमदारकीचा कालावधी तसा 5 वर्षांचा, परंतु तालुक्याच्या राजकारणावर त्यांचा प्रभाव पुढची काही दशकं राहिला. तालुक्याच्या विकासासाठी उच्च शिक्षित व्यक्तीनं आमदार पदावर बसावं असं त्यांचं मत होतं. त्यामुळे आमदारकीची टर्म झाल्यानंतर आप्पा थांबले आणि त्यांनी साहेबराव बुटे पाटील या उच्च शिक्षित वकील तरुणाला आमदारकीसाठी संधी दिली. त्यांची स्वप्न होती तालुक्यातला एक शिकलेला चांगला असा एक आमदार झाला पाहिजे, जेणेकरून आपण कमी शिकलो, आपल्याला हिंदी आणि इंग्रजीचं भाष्य हे करताना काही अडचणी येत आहेत आणि ते प्रभावीपणे मांडताना विधानसभेमध्ये त्या ठिकाणी निश्चित मर्यादा येतात. हे ओळखून त्यांनी त्या ठिकाणी पंचवार्षिकमध्ये थांबायचा निर्णय घेतला. ते आदरणीय साहेबरावजी बुटे पाटील यांच्यासारखा एक उमदा की ज्याचं वक्तृत्व चांगलं आहे, जो समाजाच्या दृष्टीनं उद्या तालुक्याच्या दृष्टीनं निश्चित फायदेशीर ठरेल. उद्या चुकून तालुक्याला मंत्री दर्जाचा म्हणून त्या ठिकाणी ते निश्चित ते प्रतिनिधित्व करू शकतात. अशा उद्देशानं त्यांनी आमदार करायचं ठरवलं. खेडचे माजी आमदार स्वर्गीय साहेबराव सातकर यांना सहकार महर्षी हा बहुमान मिळाला. सहकार क्षेत्रातील त्यांचं काम खरंच विलक्षण आहे. गावच्या सोसायटीचे चेअरमन म्हणून त्यांची निवड झाली आणि त्यांचा सहकाराचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर 1956 मध्ये ते पुणे जिल्हा सहकारी बोर्डाचे सदस्य झाले. या सहकारी बोर्डाचे सर्वाधिक काळ अध्यक्षपद त्यांनी भूषवलं. त्यामुळे पुणे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राच्या विकासामध्ये त्यांचं स्थान हे अनन्यसाधारण राहिलं. सहकार क्षेत्रात पुढे त्यांनी राष्ट्रीय सहकारी संघाच्या उपाध्यक्षपदापर्यंत मजल मारली. हे सगळं करत असताना खेड तालुक्याच्या कानाकोपऱ्यात दूध सहकारी संस्थांचं जाळं पेरलं. खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात दुग्ध व्यवसाय जोरात सुरू होता, परंतु दळणवळणाची सोय नसल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांची मोठी अडचण होत होती. त्यावेळी जिल्हा दूध फेडरेशनचे अध्यक्ष मामासाहेब मोहोळ यांच्या सहकार्यानं पश्चिम पट्ट्यातल्या पाईट आणि वाडा येथे 2 ठिकाणी चिलिंग पॉइंट उभारून दूध व्यवसायाला चालना दिली. खेड तालुक्याच्या बाजार समितीवर त्यांची कायमच सत्ता राहिली. आमदारकीचं कार्यकाल चालू असतानाच सहकाराची अत्यंत चांगल्या पद्धतीची गोडी त्या ठिकाणी त्यांना निर्माण झाली आणि ती निर्माण झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी तालुका पातळीपासून जिल्हा पातळी आणि राज्य पातळी आणि त्याचबरोबर देश पातळी अशा सर्व सहकारी संस्थांवरती जिथं जिथं संधी मिळेल तिथं त्यांनी त्यांचा एक वेगळा आगळा ठसा त्या ठिकाणी निर्माण केला आणि त्याचा उपयोग त्यांना त्यांच्या जीवनामध्ये सहकारी चळवळीमध्ये काम करताना संस्थांच्या अडीअडचणी आणि त्या अडीअडचणी सोडवण्यासाठी लागणारा सहकाराचा संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कशी राबवायची याचा दोन्हीचा मिलाप त्यांनी त्या ठिकाणी त्यांना करता आला आणि त्या माध्यमातनं मग तालुका खरेदी विक्री संघ असेल, तालुका ऑइल मिल असेल, तालुक्याच्या ज्या काही वाहतूक संस्था वगैरे अशा काही ज्या त्यांनी निर्माण केल्या त्याच्यामध्ये त्यांनी एक विशिष्ट प्रकारच्या तळागाळातील लोकांना रोजगार पण उपलब्ध राहील आणि संस्थाही चांगल्या पद्धतीने कामकाजाला उभारणी कशा राहता येईल अशा प्रकारची योजना त्या माध्यमातून शेतकऱ्यांना पूरक लागणारे सगळेच व्यवसाय त्याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्या ठिकाणी 1952 पासून ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळाल्यानंतर की जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून ते 4-5 वेळा राहिलेले आहेत. उपाध्यक्ष म्हणून त्यांना आधी संधी मिळाली. मग पुणे जिल्हा सहकारी बोर्डावर ते 1956 पासून तर 2006 सालापर्यंत कायम सक्रिय राहिले. त्याच्यामध्ये 2 ते 3 वेळा जर सोडलं तर ते कायमच अध्यक्ष म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळाली आणि मग त्या जिल्हा सहकारी बोर्डाच्या माध्यमातून त्यांना राज्य सहकारी संघावर जाता आलं. तो करत असताना जिल्हा बँकेबरोबरच राज्य पातळीवर बँकेचे प्रतिनिधी म्हणून त्यांना राज्य सहकारी बँकेवर जाता आलं. तर राज्य सहकारी संघाच्या माध्यमातून ते राष्ट्रीय लेवलला त्यांना काम करण्याची संधी मिळाली. ते राष्ट्रीय सहकारी संघ म्हणून NCI म्हणून जी संस्था आहे त्या संस्थेवरती संचालक म्हणून काम करत असताना उपाध्यक्षाची सुद्धा जबाबदारी त्यांना त्या ठिकाणी देण्यात आली.
आप्पांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाचा उलगडा केला. त्यांच्या प्रगल्भ बुद्धिमत्ता आणि दुर्दम्य इच्छाशक्तीचं दर्शन होतं. सहकार क्षेत्राचा गाढा अभ्यास आणि अनुभव असल्यामुळे आप्पा सहकार महर्षी झाले. आपल्या जीवनात त्यांनी अर्धशतकाहून अधिक सामाजिक आणि राजकीय पदांवर काम केलं. सहकार क्षेत्रात आपल्यासह खेड तालुक्याचं नाव इतिहासात अजरामर करणाऱ्या या आमदाराला खेड टाइम्सचा सलाम.